नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। गॅस एजन्सीकडून ग्राहकांना लुटलं जाणं हा काही नवीन प्रकार नाही। आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल। गॅस शेगडीसाठी वेगळे किंवा जास्तीचे पैसे घेणे, शेगडी न देणे वगैरे मार्गाने फसवणूक होत असते। गॅस एजन्सीचे नियम माहीत नसलेले ग्राहक कंपनी जे सांगेल ते मान्य करतात। खरेदी करताना सजग राहिलं तरी फसवणूक टाळणं काही अवघड नाही, हे आता जागरूक माणगावकरांनी दाखवून दिलंय। माणगाव तालुक्यात भारत गॅसकडून मोठा काळा बाजार केला जात असल्याचं समोर आलंय। 30 किलो वजनाचा गॅस सिलेंडर चक्क 24 ते 26 किलो वजनाचा भरून ग्राहकांना दिला जात असे। भारत गॅसची ही चोरी माणगावमधील ग्राहकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली आहे। माणगावमध्ये भारत गॅसकडून दिनांक 14 डिसेंबर रोजी मोरबा येथे ग्राहकांना गॅस वितरण केलं जात असताना संशय आल्याने काही ग्राहकांनी गॅस सिलेंडरचं वजन करून पाहिलं। यामध्ये 30 किलो वजनाचा सिलेंडर अवघा 24 ते 26 किलोचा असल्याचं लक्षात आलं। माणगाव मराठा समाजाचे अध्यक्ष तसेच ग्रुप ग्रामपंचायत मोरबा उपसरपंच राजू मोरे यांनी याबाबत आवाज उठवला असून माणगाव तहसीलदार तसंच पुरवठा अधिकारी यांनी भारत गॅसवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 17,000 ग्राहकांनी केली आहे। माणगाव भारत गॅसचे मॅनेजर विष्णाराम यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी कंपनीकडूनच कमी वजनाचे गॅस सिलेंडर येत असल्याचं सांगत कमी वजनाचे सिलेंडर कंपनीला परत केल्याचं सांगितलं। माणगाव पुरवठा अधिकारी माने यांनी भारत गॅसच्या कुमशेत येथील गोडाऊनमध्ये जाऊन पाहणी केली असता एकही भरलेला सिलेंडर आढळून आला नाही। याशिवाय मुदत संपलेले सिलेंडर तेथे आढळून आले। मोरबा येथे देखील सिलेंडर वाहन भर रस्त्यात थांबवून तपासले असता त्यामध्येही अर्धा किलोचा गॅस कमी आढळून आला। माणगाव जेबीडी प्लाझा येथे भारत गॅस ऑफिस असून तेथे पुरवठा अधिकारी संजय माने यांनी कागदपत्रांची छाननी केली असता गोडाऊनच्या जागेबाबत देखील काही त्रुटी आढळून आल्या आहेत। आता पुरवठा अधिकारी संजय माने हे भारत गॅस एजन्सीवर पुढे काय कायदेशीर कारवाई करणार याकडे माणगावकरांचं लक्ष लागलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।